नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. 2 मार्च 2026 रोजी होळी आहे आणि या दिवशी अग्निदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण तुम्हाला माहिती आहे का, होळीच्या पवित्र अग्नीत जर आपण गुलाल अर्पण केला तर आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग कसे उघडतात. आणि जर काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून क्लॉकवाईज ओवाळून अग्नीत टाकले तर नजरदोष आणि नकारात्मक शक्ती कशाप्रकारे नष्ट होतात, या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा उपाय तुमच्या घरात सुख समृद्धी, सुरक्षितता आणि पैशाचा स्थिर प्रवाह निर्माण करू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. होळीच्या अग्नीत गुलाल अर्पण केल्यामुळे काय होते? होळी म्हणजे केवळ सण नाही, तर अग्नितत्वाची उपासना आहे. अग्नी हा शुद्धीकरणाचा आणि परिवर्तनाचा देव आहे. जेव्हा आपण होळीच्या दिवशी पवित्र अग्नीत गुलाल अर्पण करतो, तेव्हा तो गुलाल आपल्या जीवनातील अडथळे, आर्थिक संकटे आणि नकारात्मक ऊर्जा जाळून टाकण्याचे कार्य करतो. गुलाल हा आनंद, सौभाग्य आणि लक्ष्मी तत्वाचे प्रतीक मानला जातो. जेव्हा हा गुलाल अग्नीमध्ये अर्पण केला जातो, तेव्हा अग्निदेवता त्या गुलालामधील सकारात्मक स्पंदनांना सक्रिय करून आपल्या घरातील धनप्रवाह वाढवण्यास मदत करतात. यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो, अडकलेले पैसे परत मिळू शकतात, व्यवसायात प्रगती होते, नवीन आर्थिक संधी निर्माण होतात. अग्नीत अर्पण केलेला गुलाल हा एक प्रकारे आपल्या इच्छा आणि संकल्प अग्निदेवतेपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम बनतो. त्यामुळे मनी म्हणजे पैसा आपल्याला विविध मार्गांनी प्राप्त होऊ लागतो. काळे तीळ ओवाळून अग्नीत टाकल्यामुळे काय होते? होळीच्या दिवशी संध्याकाळी किंवा अग्निपूजनानंतर काळे तीळ घ्या. घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ते घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज डिरेक्शनने 3 किंवा 7 वेळा ओवाळा. यानंतर ते काळे तीळ होळीच्या अग्नीत अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे नजर दोष नष्ट होतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरातील व्यक्तींवरचे वाईट प्रभाव कमी होतात, मानसिक तणाव कमी होतो, घरात सुरक्षिततेचे कवच निर्माण होते. काळे तीळ हे शनी आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जातात. जेव्हा ते अग्नीत अर्पण केले जातात, तेव्हा घरातील नकारात्मक स्पंदने अग्नितत्वामध्ये जळून नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे संरक्षण कवच तयार होते. म्हणूनच या होळीला हा साधा पण प्रभावी उपाय नक्की करा आणि अग्निदेवतेचे आशीर्वाद आपल्या घरावर कायमस्वरूपी राहू द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.